प्रार्थना झाली का आपली? यस. आपण काय शिकत होतो गेल्या लेक्चर मध्ये? बेरीज वजाबाकी आपण करणींची शिकलो ना, करणींची बेरीज वजाबाकी, बरोबर? यस मॅम. आता करणींचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते आपण बघणार. ठीक आहे, बघा करणींचा गुणाकार आणि भागाकार होण्यासाठी सजातीय करणी असणं गरजेचं नाही. बेरीज वजाबाकीसाठी तुमच्या करणी सजातीय असणं गरजेचं आहे. सांगितलेलं ना मी त्या दिवशी की तुम्हाला जर बेरीज वजाबाकी करायची असेल तर सजातीय करणींचीच बेरीज वजाबाकी आपण करू शकतो आणि गुणाकार भागाकार कोणाचाही होतो, विजातीय करणींचा सुद्धा होतो. गुणाकार सोपा आहे. गुणाकार कसा करायचा असतो बघा, समजा तुम्हाला अशा करणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. समजा गुणाकार करायचा आहे, करणींचा गुणाकार. तर समजा एक अशी करणी आहे आणि दुसरी समजा अशी करणी. आज वर्ग म्हणतो या करणी सजातीय आहेत की विजातीय करणी आहे? कशा करणी आहे या? विजातीय करणी. त्यांचा गुणाकार आपल्याला करता येतो. तर गुणाकारासाठी काय करायचं? काय नाही, फक्त बाहेरची जी संख्या असतील त्यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 3, या 5चा आणि 3चा गुणाकार करायचा आणि करणी चिन्हामध्ये ज्या दोन्ही संख्या आहेत त्या एकत्र गुणायच्या. म्हणजे दोन वेगवेगळ्या करणी चिन्हात असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना एकत्रितपणे एकाच करणी चिन्हात घ्यायचं. कळलं? म्हणजे हे 2 आणि हे 3 एकाच करणी चिन्हात घेऊन गुणायचं. आधी बाहेरच्या संख्यांचा गुणाकार करायचा आणि मग करणी चिन्हातल्या संख्यांचा गुणाकार करायचा. 5 त्रिक 15 होणार, करणी चिन्हामध्ये 2 त्रिक 6 हा गुणाकार आहे. कळलं का? यस. समजा असा आहे तर 2 आणि 3चा गुणाकार करा आणि करणी चिन्ह एकच घ्या आणि करणी चिन्हामध्ये त्या दोन्ही करणींच्या कनिष्ठ संख्या ज्या आहेत त्यांचा गुणाकार करा. 2 त्रिक 6 आणि 7 दुणे करणी चिन्हामध्ये 14 आहे. गुणाकार खूप सोपा आहे. गुणाकारामध्ये काही नाही, फक्त बाहेरच्या संख्या घ्यायच्या आणि आतल्या संख्या. आता इथे बघा, याच्यातलं कोणतं गणित 7व्या मध्ये गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा असा प्रश्न आहे. कोणतं दाखवू? मॅम कोणतं क्वेश्चन? 7 नंबरचा गुणाकार त्याच्यातच आहे ना, हे बघा 7 नंबर. यस मॅम. यस मॅम. तिसरं आणखी थोडं संक्षिप्त रूप आपल्याला देता आलं तर द्यायचं. 3 सोपे रूप द्या म्हणजे सांगते काय करायचं. 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5. आता इथे करणीच्या बाहेर काहीच संख्या नाहीये त्यामुळे 3च राहणार. त्याच्याबरोबर गुणाला बाहेर कोणी नाहीये आणि करणी चिन्हामध्ये कोणाचा गुणाकार होणार? करणी चिन्हामध्ये 5 गुणिले 5. 3 गुणिले 8, 8 पंच 40 होणार. बरोबर आहे. आता या 40चे अवयव पाडा. जसं आपण सोपे रूप देतो बघा करणीला आपण सोपे रूप देतो तसंच इथे करायचं. 40चे अवयव पाडायचे. म्हणजे जर काही बाहेर येत असेल तर त्याला काढायचं. बाहेर बघा गट करून आपण एक संख्या बाहेर घेतो, तशी गट करून बाहेर काय काढता आलं तर काढायचं. त्याला सोपे रूप देणं म्हणतात. आता 40ला 2 ने भाग जातो 20 येणार, 20ला परत 2 ने जातो 10 येणार, 10ला परत 2 ने जातो 5 येणार, 5ला 5 ने जातो 5 हे 3 बाहेरचे असेच. 40चे अवयव पडले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आता याच्यामध्ये कोणाकोणाचा गट होईल? गट बनतो का? 2चा गट बनतो आणि हा 2
1 2 बाहेर येणार आणि करणी चिन्हात काय राहील? 5. करणी चिन्हामध्ये 5 फक्त, आणि हा 2 आहे ना, 1 2, तो पण त्याच्याबरोबर कुठे जोडी आहे? या दोघांची जोडी बनवली, या 2 बरोबर कोणच नाही जोडी करायला, त्यामुळे तो पण आतमध्ये 2 आणि 5 ते पंचे 10 राहणार करणी चिन्हामध्ये. कळते का? हा तिसरा Yes, 2 ma'am. आहे ना, जोडी बनताना दोघांचीच बनते, कारण कोटी 2 आहे करणीची कोटी 2 आहे. जेवढी कोटी असेल तेवढ्या संख्यांचे गट करायचे. मग इथे कोटी 2 असल्यामुळे दोघांचेच गट बनणार. मग हा 2चा एकच गट बनतो, 2 2चा. हा 2 एकटाच आहे, त्याचा गट तयार नाही होणार, त्यामुळे तो तसाच ठेवायचा. आणि मग तुमचं उत्तर काय येणार? उत्तर काय येणार? 6 वर्गमुळात 10. बरं, 6 वर्ग. 6 वर्गमुळात असं तुमचं उत्तर. कळलं सगळ्यांना गुणाकार? Yes, ma'am. सगळ्यांना कळला गुणाकार? Yes, ma'am. ठीक. आता आपण भागाकार शिकू. आठवण, भागाकार करा आणि तो सोप्या रूपात. बघा, भागाकार पण सोपं आहे. मी दुसरं तिसरं असं गणित तुम्हाला सोडून दाखवतो. ठीक आहे. पहिलं सगळे सोपे गणित, भागाकाराचे तर खूप सोपे. काय आहे? करणी चिन्हात 98 आहे, भागिले करणी चिन्ह 2 आहे. ठीक आहे. तर आपण भागाकार जो आहे तो आपण असे लिहितो बघा, 98 आणि हे 2, म्हणजे करणी चिन्हात 8. म्हणजे भागिले जे आहे, भागाकार जो आहे तो आपण असा लिहू शकतो. लिहितो की नाही आपण असं, म्हणजे अंश छेदाच्या रूपात. Yes, ma'am. तर आता ही वेगवेगळी करणी चिन्ह लिहिण्यापेक्षा मी एकच करणी चिन्ह देते आणि त्या करणी चिन्हात या 2 संख्या लिहिते. 98 वरती 2 खाली, करणी चिन्ह एकच. आता आपण जर भाग लावायला गेलो तर या 2 ने 98 ला भाग जातो. बघा, आपण अंश छेदाला कसे भाग लावतो माहितीये का? भाग लावायचा असतो. आता 98 आणि 2 ला कशा? Yes, ma'am. 98 आणि 2 ला कितीने भाग लावू शकतो? दोन्ही संख्यांना कितीने भाग लावायचा? 2 ने. दोघांना पण 2 ने भाग जातो. आपण 2 ची कसोटी बघितली. 2 ची कसोटी काय? एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो, अशी आपली 2 ची कसोटी आहे. मग दोघांना पण 2 ने भाग जाणार. बे आणि 98 ला 2 ने भाग लावल्यावर काय येणार? 8 आणि 18. म्हणजे 49/1. जे नुसते 49 लिहिले तरी चालत. आता 49 उत्तर आलं, 49 करणी चिन्हामध्ये. याचे आपण सोपे रूप दिलं तर 7 गुणिले 7. हा खरा तर 49 वर्गमूळ आहे. किती येतं 49 वर्गमूळ? 49 वर्गमूळ किती? छेदामध्ये 7. त्यामुळे याचं उत्तर 7 आहे ना. कळलं का? Yes, ma'am. एकाच करणी चिन्हात लिहायच्या, अंशातली आणि छेदातली, आणि जर भाग जात असेल तर लावायचं. ठीक आहे. दुसरं गणित सोडून दाखवा मला. दुसरं गणित सोडवा आणि मला उत्तर सांगा. Yes, ma'am. सोडवतो.
बघा उत्तर. 5/2 किती? झालं 5/2. वर्गमुळात 5/2 5/2. वर्गमुळात 5/2. बरं. कितीने भाग लावला दोघांना पण? 2. 2. दोनने कसं जातो? 125 125 ला 2ने भाग नाही जाणार. 125 च्या एकक स्थानी 5 आहे. 5ने लावायचा. एकशे 25 आणि वर्गमुळात 50 आहे ना. एका कारणी चिन्हात दिल्यानंतर 125 भागिले 50. दोघांना पण 5ने भाग लावूया. 5 50 येईल. 5 दुणे 10 25. बघ ना 5ने जातो ना. आता कसं 25 5 दुणे 10. ते वर्गमुळात 5/2 सोडतात. बरोबर. ठीक आहे. येईल मग हे गणित? यस मॅम. आता सगळ्यात शेवटी जे आहे ते छेदाचे परिमेयीकरण आहे. छेदाचे परिमेयीकरण म्हणजे काय? छेदामध्ये अपरिमेय संख्या म्हणजे करणी करणी आहेत. हे बघा इथे पण छेदात करणी आहे, इथे पण छेदात करणी आहे, ही पण करणी आहे, ही पण करणी आहे, करणी आहे. आणि जर करणी आहे याचा अर्थ त्या अपरिमेय संख्या आहेत. म्हणजे इथे जे छेद आहेत ते अपरिमेय आहेत. कारण करणी ही अपरिमेय असते. तो जो छेद आहे जो अपरिमेय आहे त्याला काय करायचंय आपल्याला? परिमेय करायचे. म्हणजे छेदाचे परिमेयीकरण करायचे आहे. छेदाचे परिमेयीकरण म्हणजे छेदामध्ये परिमेय संख्या आणायची आहे. जे अपरिमेय आहे तिच्या जागेवर काय आणायची आहे? परिमेय. परिमेय. छेद अपरिमेय आहे कारण छेद करणी आहे ना. छेदात करणी आहे की नाही. आणि करणी ही अपरिमेय संख्या असते. आणि तिथे ती जी अपरिमेय संख्या आहे तिचं परिमेयीकरण करायचं आहे. बघा कोणतीही करणी तुम्हाला परिमेय करायची असेल, कोणत्याही करणीचं परिमेयीकरण करायचं असेल, ऍक्च्युली करणी ही अपरिमेय असते पण तिचं परिमेयीकरण बघा. मॅम तुमचा आता आवाज समजा ब्रेक होतोय. काय होत आहे? तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय? यस मॅम. आता येतोय का? यस मॅम. यस. छेदाचे परिमेयीकरण करण्यासाठी एकच गोष्ट करावी लागते. कसं करायचं बघा. तर समजा वर्गमुळात 3 करणी ते अपरिमेय. आता तिला जर मला परिमेय करायचंय तर काही नाही करायचं, त्याच करणीने गुणायचं. म्हणजे त्याच करणीला त्याच करणीने गुणलं ना की बघा आपण गुणाकार शिकलो. गुणाकारामध्ये आपण काय करतो? दोन्ही करणीच्या चिन्ह करणीस्थ संख्या एकत्र करतो. मग वर्गमुळात 3 ला वर्गमुळात 3 ने गुणलं की एकाच करणी चिन्हामध्ये 3 गुणिले 3 होणार जे 9 येणार. आणि 9चं वर्गमूळ तर आपल्याला माहित आहे किती आहे? 81. नाही वर्ग नाही, वर्गमूळ. 9 करणी चिन्हात आहे ना. करणी चिन्हातले 9 आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 3. 3. आणि 3 ही काय आहे? 3 काय आहे? वर्गमूळ. परिमेय ही परिमेय आहे. बघा वर्गमुळात 3 ही अपरिमेय होते पण त्याच करणीला त्याच करणीने गुणलं मी. वर्गमुळात 3 ला वर्गमुळात 3 ने गुणलं ना की वर्गमुळात 3 गुणिले 3 म्हणजे 9 येणार. आणि जी होणार 3 येणार. वर्गमुळात 3 वेगळी आणि 3 वेगळी. वर्गमुळात 3 ही करणी आहे कारण ती अपरिमेय आहे पण 3 ही पूर्णांक संख्या परिमेय संख्या आहे. 3 वेगळी आणि वर्गमुळात 3 वेगळी असते. वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे आणि 3 ही परिमेय आहे.
कुठलीही करणी तुम्हाला परिमेय करायची आहे तर तिलाच गुणा त्याच करणीने. वर्गमुळात 5 आहे, तिचं परिमेय संख्येत रूपांतर करायचंय तर वर्गमुळात 5नेच गुणा. मग काय होईल, 5 वर्गमुळात 25 येणार आणि वर्गमुळात 25 म्हणजे किती उत्तर येणार? 5. 5, जी परिमेय संख्या आहे. ठीक आहे, तर हेच करायचं आपल्याला. छेदाचं परिमेयीकरण करायचं म्हणजे बघा, आता समजा तुम्हाला एक गणित मी सोडून दाखव, 5, तिसरं चौथं सोडून दाखव. 5/वर्गमुळात 7 अशी आपली संख्या आहे. आता हे छेदामध्ये करणी आहे किंवा अपरिमेय संख्या, तर तिला मला परिमेय करण्यासाठी मी काय करेन, वर्गमुळात 7ला जर परिमेय करायचं तर वर्गमुळात 7नेच गुणावं लागेल. बरोबर आहे, कारण छेदाचं परिमेयीकरण करायचं, छेदात परिमेय संख्या पाहिजे, छेदामध्ये गुणायचं. वर्गमुळात 7 आहे तर वर्गमुळात 7नेच गुणा. पण आपण काय करतो, फक्त मी छेदात परिमेय पाहिजे म्हणून त्याने मी छेदात गुणते, त्याच संख्येने मला अंशात पण गुणावं लागतं. फक्त छेदातच गुणून चालत नाही. जी क्रिया आपण अंशात करतो ती छेदात पण करायची असते, किंवा जी छेदात करतो ती अंशात सुद्धा करायची असते. मग वरती अंश 5/7 येणार आणि खाली वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे वर्गमुळात 49 आणि वर्गमुळात 49 म्हणजे किती? वर्गमुळात 49 म्हणजे किती? 7. 7. बघा, छेदामध्ये परिमेय आले संख्या. अंशात काही येऊ द्या, अंशात करणी आली तरी चालेल, पण छेद परिमेय झाला पाहिजे. छेदाचं परिमेयीकरण झालं पाहिजे. झालं का छेदाचं परिमेयीकरण? यस मॅम. येस मॅम. कळलं का छेदाचं परिमेयीकरण कसं करायचं? यस मॅम. त्यानेच त्या जी करणी असते ना त्यानेच गुणायचं. करणीचे संख्या असेल तिनेच गुणायचं. आता चौथं समजा तुम्हाला करायचं आहे, 6/9 असा आहे. तर इथे करणी संख्या ही आहे वर्गमुळात 3. हिचं परिमेयीकरण करायचं तर हिनेच गुणायचं. 9/3 ला वर्गमुळात 3ने गुणायचं. वरती पण वर्गमुळात 3ने गुणायचं. होणार काय, 6/3 येणार आणि 9 आणि हे वर्गमुळात 3 गुणिले 3 6/3 9/9 3 9 वर्गमुळात 9 म्हणजे किती? 3. आणि हे 9 पण आहे का आधीचे, त्यामुळे 9 गुणिले 3 होणार म्हणजे 27 होणार. 9 आणि हे वर्गमुळात 9 जे आहेत त्याचं उत्तर 3 येतं, परिमेय संख्या आहे. त्यामुळे 6/3 भागिले 9 ते 27. तर 6 आणि 27 3च्या पाड्यात येतात, त्यामुळे त्याला भाग लागतो. 3 गुणे 6 3 9 27 आणि मग उत्तर येणार 2/3 भागिले 9. परिमेय संख्या आली बघा छेदामध्ये. कळलं? यस मॅम. येस मॅम. कळलं? यस मॅम. बर, ठीक आहे. आता आपण कळलं का? यस मॅम. आता छेदाचे परिमेयीकरण इथे पण आहे बघा, हे छेदाचे परिमेयीकरण इथे पण तेच आहे. पण इथे ज्या तुम्हाला करणी दिलेल्या आहेत हे द्विपदी करणी. द्विपद म्हणजे काय, 2 पद असणारी करणी. कळलं का? म्हणजे एक सिंगल संख्या नाहीये, 2 पद आहेत बघा. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 2 पद आहेत ना. द्विपद 2 पद आहेत. आधी आपण इथेच एक परिमेय
इथे जे परिमेयीकरण केलं ते एकच संख्या होती ना इथे. बघा इथे एकच करणी आहे. द्विपद नाही, एकच आहे. त्याचं परिमेयीकरण. आता आपल्याला वर्गकरणीचे जे द्विपद रूप आहे, बायनॉमियल, हे द्विपद कळतं का? द्विपद म्हणजे दोन पद असणारी. जसे बघा हे द्विपद, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. द्विपद दोन पद आहे त्याच्यामध्ये, एक वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात. कळलं का? Yes, मग अशा ma'am. द्विपदीय वर्गकरणीचं आपल्याला जर परिमेयीकरण करायचं आहे तर काय करायचं माहितीये का? आता ती ट्रिक वापरून चालणार नाही. आता कोणतं वापरायचं माहिती का? एक सूत्र आपण गेल्या वर्षी 8वी मध्ये शिकलो होतो. विस्तार सूत्रे, विस्तार आणि सूत्रेमध्ये काय वैजिक राशींचा विस्तार. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला समजा असं असेल, एका कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. म्हणजे पद सारखी आहेत दोन्ही कंसामध्ये. ए दोन्ही कंसात ए आहे आणि दोन्ही कंसात बी आहे. फक्त फरक काय आहे? फरक कसला आहे? दोन्ही कंस फक्त फरक काय आहे? चिन्हाचा फरक आहे. एकामध्ये धन चिन्ह आहे आणि एकामध्ये काय आहे? मध्ये वजाबाकी ऋण आहे. ऋण चिन्ह. अशा वैजिक राशींचा गुणाकार, अशा ए अधिक बी, ए वजा बी, अशांचा जर गुणाकार करायचा आहे तर गुणाकार आपण दोन कंसांचा गुणाकार करण्याची एक बेसिक पद्धत आपल्याला माहिती आहे. कसं करतो आपण? आधी आपण पहिल्या कंसातील पहिल्या पदाने या पूर्ण दुसऱ्या कंसाला गुणतो. माहिती आहे का दोन कंसांचा गुणाकार कसा करतात? दोन कंस दिले असतील तर पहिल्या कंसातील पहिल्या पदाने दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणायचं असतं आणि नंतर दुसऱ्या पदाने परत त्या दुसऱ्या कंसाला गुणायचं. असं करतो की नाही आपण? शिकलात की नाही? Yes. समजा असं असेल, येस मॅम. असं असेल तर आपण काय करतो? आधी एक्स ने या पूर्ण कंसाला गुणतो, मग 3 ने या पूर्ण कंसाला. असं असतं. दोन कंसांचा गुणाकार करायचा आहे तर पहिल्या कंसातील पहिल्या पदाने या पूर्ण कंसाला गुणायचं, नंतर दुसऱ्या पदाने पूर्ण कंसाला गुणायचं दुसऱ्या. आता हे सगळं करत बसण्यापेक्षा समजा अशा प्रकारचे दोन कंस तुम्हाला दिले ज्याच्यामध्ये पद सारखी आहेत पण चिन्ह वेगवेगळे. बघा ए अधिक बी. आता मगाशी मी जे तुम्हाला दिलं त्याच्यामध्ये पूर्णपणे वेगळी वेगळी पद आहेत. दोन्ही कंसात सारखी पद आहेत का? इथे एक्स आहे, इथे 2x आहे, इथे 3 आहे, इथे 7 आहे. पण समजा असं दिलं, हे बघा असं, याच्यामध्ये पद पण सारखी आहेत दोन्ही, फक्त फरक चिन्हांचा आहे. एकामध्ये धन आहे आणि एकामध्ये काय आहे? ऋण. तर अशा कंसांच्या गुणाकारासाठी आपल्याला एक सूत्र दिले त्याने, सोपं. ते सोपं करून दिलंय. म्हणजे आपल्याला असं करत बसायची गरज नाही. पहिल्या पदाने पूर्ण कंसाला गुणा, मग दुसऱ्या पदाने पूर्ण कंसाला गुणा, एवढं सगळं करायची गरजच नाही. डायरेक्ट आपल्याला त्यांनी एक सूत्र दिलेले. जर तुम्हाला कधी अशा कंसांचा गुणाकार आपल्याला दिसला ज्याच्यामध्ये दोन कंस आहेत आणि दोन्ही कंसामध्ये पद सारखी आहेत, ए आहे, ए बी, म्हणजे तुम्हाला सगळीकडे ए बी असेल असं नाही, दुसरी पण पद असू शकतात, पण ती दोन्ही पद सारखी आणि फक्त चिन्ह वेगवेगळे. तर त्यांचा विस्तार करायचा आहे तर पहिल्या पदाचा वर्ग, आठवते का सूत्र? काय करतो आपण? पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, संपला गुणाकार. एवढाच येतो. सूत्र डायरेक्ट बनवून दिले आपल्याला. त्यांनी गुणाकार केले, बऱ्याच अशी गणित घेऊन गुणाकार केला आणि एक असं सूत्र आपल्याला तयार करून दिलेले. ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे काय? समजा असा असेल 2x अधिक 7, 2x वजा 7. तर इथे गुणाकार करत बसायचं नाही, फक्त पहिलं पद जे आहे 2x त्याचा वर्ग करायचा आणि वजा 7
दुसरं पद त्याचा वर्ग 2x चा वर्ग म्हणजे या दोघांचा वर्ग 2 चा वर्ग 4 x चा वर्ग x वर्ग आणि 7 चा वर्ग 49 झाला गुणाकार. सूत्र कळलं? a अधिक b a वजा b असेल तर a वर्ग वजा b वर्ग कर. सूत्र कळलं? आता काय करायचं बघा, ते सूत्र का मी तुम्हाला सांगितलं. समजा अशी तुम्हाला द्विपदीय करणी असेल छेदामध्ये आणि हिचं परिमेयीकरण मला करायचं. असं तुम्हाला दिलं आणि तुम्हाला सांगितलं छेदाचे परिमेयीकरण करा. तर अशा वर्गकरणीचं परिमेयीकरण करण्यासाठी द्विपदीय वर्गकरणीचं परिमेयीकरण करण्यासाठी त्याच्या अनुबद्ध जोडीने गुणायचं. अनुबद्ध जोडी म्हणजे काय? तर याची ज्याचं परिमेयीकरण करायचं ना छेदाचं, त्या छेदाची अनुबद्ध जोडी वापरायची. अनुबद्ध जोडी म्हणजे पद तीच ठेवायची आणि फक्त चिन्ह बदलायचं. म्हणजे इथे अधिक असेल ना तर पुढच्या दुसऱ्या कंसामध्ये वजा घ्यायचं. जर इथे वजा असेल ना तर पुढच्या कंसामध्ये अधिक घ्यायचं. बाकी पद सारखीच. जसे इथे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आहे ना, तर मी त्याची अनुबद्ध जोडी काय घेणार? वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. अनुबद्ध जोडी कळली म्हणजे या करणीची अनुबद्ध जोडी. कारण एका कंसात अधिक पाहिजे दुसऱ्या कंसात वजा असेल तरच हे सूत्र आपण लावू शकतो. कारण हे सूत्र वापरण्यासाठी पद सारखी पाहिजे पण चिन्ह वेगवेगळी पाहिजे. पहिल्यामध्ये अधिक असेल तर दुसऱ्यामध्ये वजा घ्या, पहिल्यामध्ये वजा असेल तर पुढच्यामध्ये अधिक घ्या. असा एक कंस तयार करायचा, त्याने तुम्ही छेदाला गुणायचं. पण फक्त छेदाला नाही गुणू शकत, ज्याने छेदाला गुणलं त्याने अंशाला पण गुणायचं. मी काय बोलली कळलं तुम्हाला? एवढं सगळं बोलली मी, त्याच्यातलं काही कळलं की नाही कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. अनुबद्ध जोडीने गुणायचं. अनुबद्ध जोडी म्हणजे पद तीच दोन, जे आपल्याला पहिली करणी दिली असेल ना द्विपदीय करणी, ती दोन्ही पद तीच ठेवायची. फक्त काय बदलायचं? चिन्ह. चिन्ह बदलायचं. बरोबर. त्याशिवाय आपण ते सूत्र आपण तिथे लावू शकत नाही. ठीक आहे. मी काय केलं, मला जी करणी दिली होती छेदामध्ये, जी वर्गीय द्विपदी होती, द्विपदीय करणी वर्गकरणी, त्याची मी अनुबद्ध जोडी घेतली आणि गुणला. आता इथे होईल काय? वरती आहे तसंच राहील, कंसामध्ये घ्या 2 आणि वर्गमुळात 5 वर्गमुळात 3 हे अंशामधलं. आणि छेदामध्ये काय होईल माहितीये का? बघा, वर्गमुळात 5 अधिक 2 निगडे पद सारखे, फक्त चिन्ह वेगळं. मग त्याचा विस्तार काय होतो? पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग इथे पहिलं पद काय आहे? या दोन्ही कंसामध्ये पहिलं पद काय आहे? बरं, त्याच्या आधी आपण इथे बघू वर्गमूळ. अनुबद्ध जोडी. हा, अनुबद्ध जोडीने गुणल्यावर होईल काय ते सांग. अनुबद्ध जोडीने मी समजा या गुणते, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आहे, त्याला मी वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 याने गुणलं. तर इथे हे a अधिक b आहे, a वजा b. a चा वर्ग, a चा वर्ग म्हणजे हे a आहे वर्गमुळात 5 त्याचा वर्ग, आणि वजा b चा वर्ग, b वर्गमुळात 3 आहे त्याचा वर्ग. आता वर्ग म्हणजे काय करू? संख्येने 2दा गुणतो. वर्गमुळात 5 चा वर्ग पाहिजे तर आपण मगाशी पण वर्ग ह्यांचा केलेला आहे. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात 25. आणि वर्गमुळात 25 म्हणजेच काय? वर्गमुळात 25 म्हणजेच किती? वर्गमुळात 5 चा वर्ग मगाशी पण काढले आपण. वर्गमुळात 5 चा वर्ग, वर्गमुळात 5 चा वर्ग किती आला होता? वर्गमुळात 25. हा बघा, वर्गमुळात 5 गुणिले मुळात 25 येणार, ज्याचं उत्तर किती आलं? 25 चा वर्गमूळ किती? 5.
तसंच वर्गमुळात तीनचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. वर्ग बोलल्यावर दोनदा म्हणतो आपण आणि मग वर्गमुळात 9 येणार, ज्याचं उत्तर 3 येणार. कळते की नाही? येस मॅम. Yes, ma'am. मग इथे वर्गमुळात 5चा वर्ग 5 येतो, कारण वर्गमुळात 5चा वर्ग वर्गमुळात 25 येतात, पण वर्गमुळात 25 म्हणजे 5 आहे. आणि वर्गमुळात 3चा वर्ग 3 येतो, कारण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 9, पण 9चं वर्गमूळ 3 म्हणून 5 वजा 3 म्हणजे 2 उत्तर येतात. म्हणजे ती परिमेय संख्या बनते बघा 2. कळलं का? म्हणजे काय थोडक्यात Yes, माहितीये का, ma'am. तुम्हाला जर करणीचं द्विपद दिलं असेल आणि त्याचं परिमेयीकरण करायचंय, द्विपदीय करणी दिली असेल आणि त्याचं परिमेयीकरण करायचंय, गुणा अनुबद्ध जोडीने गुणलं की ए अधिक बी ए वजा बी चं सूत्र लागतं आणि मग त्या सूत्रानुसार ए वर्ग वजा बी वर्ग बनतं, की जेणेकरून तुमची जी संख्या आहे अपरिमेयची परिमेय, कारण वर्ग केल्यावर त्याच करणीने आपण बघा मगाशी पण गुणलं, आपण कोणत्याही करणीचं परिमेयीकरण करायचं तर त्यानेच गुणलं. जसं वर्गमुळात 3चं परिमेयीकरण करायचं तर वर्गमुळात 3नेच गुणलं. मग इथे पण वर्ग होतात, वर्ग म्हणजे त्याच करणीला त्याच करणीने आपण गुणतो. कळलं का? नाही कळलं? अरे कळलं की नाही? येस मॅम. Yes, तर ma'am. इथे अनुबद्ध जोडीने आपण गुणल्यानंतर वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग असं सूत्र लागतं. ए वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग आणि वजा वर्गमुळात 3चा वर्ग. हा ए वर्ग वजा बी वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. आता या दोघांचा वर्ग केल्यानंतर 2 वर्गमुळात कंसात वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि खाली वर्गमुळात 5चा वर्ग 5 येणार, वर्गमुळात 3चा वर्ग 3 येणार. म्हणजे तुमचं उत्तर आलं 2 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि 5 वजा 3 2. बरोबर? कळलं का? येस मॅम. Yes, ma'am. 2 पाहिजे तर घालवा आणि मग काय राहिला, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 झालं. छेदात काय नाही म्हणजे 1 आहे, तो परिमेय आहे. हे उत्तर आहे तुमचं. कळलं? येस मॅम. Yes. आता याच्यामध्ये कुठलं दाखवू अजून? चौथा. दुसरं, चौथं. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 असं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला छेदामध्ये परिमेय संख्या, छेदाचं परिमेयीकरण करायचं. छेदाची अनुबद्ध जोडीने गुणायचं अंशात छेदा. छेदाची अनुबद्ध जोडी काय येईल? छेदाचं परिमेयीकरण करायचं ते छेदाची अनुबद्ध जोडी आपल्याला गुणावी लागेल. काय येईल छेदाची अनुबद्ध जोडी सांगा? त्याची अनुबद्ध जोडी, कारण त्याशिवाय ते वर्ग होणार नाही आणि ते जाणार नाही, म्हणजे परिमेय संख्या येणार नाही. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ची अनुबद्ध जोडी कोणती? 8. अनुबद्ध जोडी. आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करायचंय तर आपण अनुबद्ध जोडीने गुणतो. बघा ही मगाशी पण मी मी या छेदाच्या अनुबद्ध जोडीने गुणलं. ही अनुबद्ध जोडी आहे, फक्त चिन्ह वेगळं. तिच्याने गुणल्याशिवाय आपण ए अधिक बी ए वजा बी चं सूत्र नाही लावू शकत. त्याची अनुबद्ध जोडी कोणती? छेदाची छेद हा आहे ना तुमचा,
वर्गमुळात 5 अधिक 5. वर्गमुळात 3. तिची अनुबंध जोडी काय असू शकते? वर्गमुळात 5. अरे मुलांनो, अनुबंध जोडी म्हणजे काय? पद तीच राहतात, याची अनुबंध जोडी पाहिजे. तर काय असणार? पद तीच. वर्गमुळात काय मध्ये 5 वजा 3. वजा वर्गमुळात 3. ही अनुबंध जोडी आहे. हिने गुणल्याशिवाय तुम्ही ते ए अधिक बी ए वजा बी चं सूत्र नाही लावू शकत. कारण अनुबंध जोडी अधिक आणि वजा असेल, सूत्र असं आहे ना, ए अधिक बी ए वजा बी. म्हणजे एका कंसात अधिक पाहिजे, एका कंसात वजा पाहिजे, आणि पद सारखी पाहिजे, ए बी ए बी. तर मग पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, असं आपण त्याचा विस्तार करतो. कशाने गुणून मिळते? वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. आणि वरती पण त्यानेच गुणायचं, ज्याने तुम्ही खाली गुणलं त्याच. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. बरोबर. आता वरती कंस दोन्ही सारखे दिसतात, म्हणजे दिसते, म्हणजे असं चिन्हांचा पण फरक Yes, ma'am. आहे. आपण असं लिहू शकतो, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. कारण दोन्ही कंस सारखे आहेत बघा. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात. फक्त एवढं लिहिलं, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग होणार ना. दोन सारखे आहेत की नाही कंस? दोन्ही कंस सारखे आहेत, चिन्ह Yes, पण ma'am. सारखे आहेत. मग त्या कंसाचा काय बनतो? त्या कंसाचा काय बनतो? वर्ग. वर्ग. आता छेदामध्ये हे सूत्र वापरायचं, ए अधिक बी ए वजा बी. ए अधिक बी ए वजा बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. आता इथे ए काय आहे आपला? दोन वर्गमुळात 5 कंसांमध्ये ए वर्ग वजा बी काय आहे? वर्गमुळात 3 त्याचा वर्ग. त्यावरून ठीक आहे. तर वरती तुमचं असंच ठेवा, ते काय विस्तार करायची गरज नाही. खाली वर्गमुळात 5 चा वर्ग किती येतो? अशा आपण बघितलं, वर्गमुळात 5 चा वर्ग 5. वर्गमुळात 5 येतो. बरोबर, 5. आणि वजा वर्गमुळात 3 चा वर्ग किती येतो? 3. झाला. आता छेदात परिमेय संख्या आली बघ. 5 वजा 3 म्हणजे 2. 2 आली बघा छेदात. 2 ही परिमेय संख्या. आपल्याला फक्त छेदाचे परिमेयीकरण करायचंय, बाकी काही नाही. कळलं? येस मॅम. मागे वेगळं उत्तर आहे का बघा जरा. असं काहीतरी उत्तर आहे का बघा. 1 वजा वर्गमुळात 15 असं काय उत्तर आहे का बघा. असं उत्तर आहे का बघा. हे असंच आहे म्हणजे हे उत्तर आहे ते सांगा, म्हणजे पुढे आपल्याला सोडवायला आज. पुस्तकं तुमच्याकडे असतील ना, त्याच्यामध्ये मागे उत्तर काय आहे ते बघा, चेक करा. उत्तर कोणतं आहे त्याच्यातलं? चार अधिक वर्गमुळात 4 अधिक 8 अधिक आहे की वजा आहे? 4 वजा येणार का? वजा. 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 4 वजा. हा, मग असं आहे का उत्तर? 1 नाही ना, वजा बेरीज होणार ना त्यांची. तर हे Yes, उत्तर ma'am. असेल तर काय करायचं माहित आहे का? सांगते काय करायचं. बर, वर्गाचे सूत्र वापरायचे. कंसाचा वर्ग
ए वजा बी कंसाचा वर्ग. याचं सूत्र आठवते का कोणाला? आठवीमध्ये आपण शिकलो ही सगळी सूत्र, 7वी की 8वी मध्ये. विस्ताराचं सूत्र ए वजा बी कंसाचा वर्ग. आठवते का? इथे हे तसंच आहे ना, ए वजा बी कंसाचा वर्ग, तसंच आहे ना हे पण. यस मॅम. याचं सूत्र आठवते का तुम्हाला? बरं, मी सांगते बघा. बघा असे तीन सूत्र आपल्याला होते विस्ताराचे. एक ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग आणि ए अधिक बी ए वजा बी. हे तर आपण बघितलं आता. याचा विस्तार जो आहे तो पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असं होतं. आणि हे जे दोन कंस आहेत त्याच्यामध्ये कंसाचा वर्ग आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग, तर त्याच्यामध्ये आपण विस्तार कसा करतो? ए चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद 2ab अधिक बी वर्ग. आठवलं का? म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आठवलं का? यस आणि मॅम. वजाबाकी असेल तर सेम सूत्र, फक्त मध्ये 2ab ला वजा चिन्ह अधिक बी वर्ग. आपण हे सूत्र वापरायचंय त्याच्या विस्तारासाठी. बघा ए बी म्हणजे तुमचं पहिलं पद आणि दुसरं पद असंच. सांगते विस्तार कसा करायचा. सूत्रानुसार विस्तार करायचा त्याचा सूत्र. वर्गमुळात 5 हा ए घ्या आणि हा बी घ्या वर्गमुळात. पहिलं तर ए वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग, कारण ए तुमचा वर्गमुळात 5 आहे आणि बी वर्गमुळात 3 वजा 2ab म्हणजे 2 गुणिले ए वर्गमुळात 5 गुणिले बी वर्गमुळात 3 बरोबर, अधिक असंच आहे ना सूत्र. ए आणि बी बदलणार. ए वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. अरे कळतंय की नाही मला? अधिक इथे बाजूला करू. कळतंय की नाही तेवढं सांगा, नाही तर मला आणखी डिटेल सांगाल. हा ए आहे आणि हा बी आहे आणि कंसाचा वर्ग आहे. हे सूत्र लागू होणार ते हो की नाही? कंसाचा वर्ग आहे की नाही? मग हे सूत्र लागू होणार. कोणतं सूत्र? ए चा वर्ग. ए वर्ग म्हणजे वर्गमुळात 5a आहे त्याचा वर्ग, वर्गमुळात 5चा वर्ग वजा 2 गुणिले ए गुणिले बी 2ab आणि अधिक बी चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग. आता वर्गमुळात 5चा वर्ग आपल्याला माहित आहे. वर्गमुळात 5चा वर्ग 5 आहे. ठीक आहे, 5 येणार. वर्गमुळात 5चा वर्ग वजा 2. या दोघांचा, या दोन करणींचा गुणाकार एकाच चिन्हामध्ये आपण करू शकतो, 5 आणि 3चा. कारण गुणाकारामध्ये आपण त्या करणीच्या संख्या एकत्र घेतो आणि गुणाकार करतो. 2 वर्गमुळात 15 आणि अधिक वर्गमुळात 3चा वर्ग 3 आहे. एवढं कळलं? यस मॅम. आता हे 5 आणि हे 3, 5 आणि हे अधिक 3 आहे म्हणजे 8 होणार वजा 2 वर्गमुळात 15. या दोघांची बेरीज होऊ शकते आणि या दोन्ही परिमेय संख्या आहेत त्यांची बेरीज होणार 5 अधिक 8, 5 अधिक 3 8 होणार. पुढे काय? या दोघांमध्ये सामायिक 2 येतं, 2, कारण इथे 8 आहे इथे पण 2 आहे. मग इथे मी 2 सामायिक काढणार. याच्यातून 2 सामायिक काढले म्हणजे 2 बेचोक 8 आहे म्हणजे 4 राहणार. 2 सामायिक काढले म्हणजे 6 नाही राहत, वजाबाकी नसते, भागाकार असतो.
म्हणजे 8 मधून 2 सामायिक काढले म्हणजे आपल्याकडे 4 राहणार, 2 चोक 8 असं होणार. आणि हे 2 पण सामायिक काढले आणि मग इथे वर्गमुळात 15 राहणार. एवढं कळलं इथपर्यंत? Yes, ma'am. आता हे झालं याचा विस्तार, तो इथे लिहायचा तुम्ही. इथे आपलं जे उत्तर आलेलं होतं मगाशी, इथे आपण हा विस्तार लिहू. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3चा वर्ग आणि खाली 2 आलं होतं आपलं. आता आपण या वरच्या पण कंसाचा विस्तार केला. वरच्या कंसाचा विस्तार आपल्याला असा मिळाला, 2 4 वजा वर्गमुळात 15 आणि खाली हे 2 आहेतच, खाली 2. बरोबर आहे? हा बघा ना, 2 4 वजा वर्गमुळात Yes, 15 ma'am. असा विस्तार. Yes, ma'am. आता हे 2 आणि 2 जाणार, वरचे 2 आणि खालचे 2, आणि फक्त राहणार 4 वजा वर्गमुळात 15. हे तुमचं कळलं? Yes, ma'am. सगळ्यांना समजलं काय केलं इथे? दोन्ही सूत्र वापरलेली आहेत, a वजा b कंसाचा वर्ग आणि आपण अनुबद्ध जोडी घेऊन जो a अधिक b a वजा b चं सूत्र वापरतो ते सुद्धा वापरलेले. हे तुम्ही लिहून घेता का वहीवर? हे लिहिता का? लिहितो. लिहिलं? ठीक आहे. आता ही गणित येतील तुम्हाला, छेदाचे परिमीकरण. Yes. येईल का? पहिला गुणाकार करा असा हा प्रश्न राहिलेला आहे आपला, हा सराव संच 2.4 मध्ये. हा आपण नंतर सोडू. ठीक आहे, पुढच्या लेक्चर. Okay, ma'am. अजून आणखी किती सराव संच आहे त्याच्यात? एकच आहे का हा? 2.5. ठीक आहे, तर हा धडा आपला होऊन जाईल पुढच्या लेक्चरला. आपण मॅथ्स 2 स्टार्ट करू. हा Yes. सोपं आहे, म्हणजे पुढच्या लेक्चरला आपलं पूर्ण होऊन जाईल हे दुसरा धडा. तर त्याच्या पुढच्या लेक्चर पासून आपण मॅथ्स 2 स्टार्ट करणार. कळलं? Yes, ma'am. समजलं हे कसं आहे? आपलं अनुबद्ध जोडी कळली, अनुबद्ध जोडीने गुणायला शिकायचं हे Yes, ma'am. येणार, थोडं प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, Yes, ma'am. त्याने प्रयत्न करा सोडवण्याचा. ठीक आहे, Bye, ma'am. Okay, ma'am. Bye, ma'am. गुड नाईट. Good night, ma'am. Good night, ma'am.